गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण सेंट्रल नर्वस सिस्टम पाहिलं होतं. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली ब्रेन, ठीक आहे, ब्रेनचं स्ट्रक्चर आपण पाहिलं. ओके, टुडे वी सी दी स्पायनल कॉर्ड. आज आपण पाहायचं आहे स्पायनल कॉर्ड, त्याचं स्ट्रक्चर काय आणि त्याचं फंक्शन काय मित्रांनो. ओके, सो यू नो व्हेरी वेल that central nervous system is nothing but your brain and spinal cord. So हा तुमचा ब्रेन, ओके, and this one is nothing but what spinal cord, जे काल ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. ओके, सो ब्रेन मध्ये तुमचा फोरब्रेन आहे, मिड ब्रेन आहे, नंतर हाईट ब्रेन आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर येतो तुमचा स्पायनल कॉर्ड. हे रेड कलर मध्ये दाखवलं बघा इथे स्पायनल कॉर्ड, विच इज अ डेलिकेट ट्यूब लाईक स्ट्रक्चर. तुमचा जो स्पायनल कॉर्ड जो आहे बघा, दिस रेड पोर्शन, ओके, बिलो दी ब्रेन. हा जो ब्रेन आहे त्याच्या खाली देर इज अ डेलिकेट अँड ट्यूब लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज व्हॉट स्पायनल कॉर्ड, विच इज प्रेझेंट इन वर्टिब्रल कॉलम. लक्षात आलं? आपला जो बॅकबोन असतो ना, बॅकबोन, ह्या बॅकबोनच्या मध्ये बघा, हा जो बॅकबोन आहे ना, बॅकबोन, ह्या बॅकबोनच्या मध्ये आपला स्पायनल कॉर्ड असतो. लक्षात ठेवा. ओके, दॅट इज प्रेझेंट इन वर्टिकल कॉलम. हे प्रोटेक्ट करतं कोणाला? स्पायनल कॉर्डला. अजून स्पायनल कॉर्ड कशामुळे प्रोटेक्ट होतो ते पण दिलंय. ओके, तर त्याच्यामध्ये हा पहिला जो आहे तो व्हर्टिकल कॉलम, ठीक आहे, व्हर्टिकल कॉलम. व्हर्टिकल कॉलम मध्ये तुमचा स्पायनल कॉर्ड काय होतो? प्रोटेक्ट होतो. ओके, सेकंड थिंग जो आहे तो तुमचा मेनिंजेस. इथं लिहितो बघा, मेनिंजेस. मेनिंजेस, आता मेनिंजेस मीन्स देर आर डिफरंट लेयर्स. देर इज अ ड्यूरा मॅटर, अर्थनॉइड मॅटर अँड पाया मॅटर. ड्यूरा मॅटर इज आउटर लेयर. हा जो रेड कलर दिलेला आहे तो ड्यूरा मॅटरला दिला. अर्थनॉइड मॅटर म्हणजे विच इज शोन बाय ब्लू कलर अँड ग्रीन कलर इज बाय पाया मॅटर. ओके, तर या डिफरंट लेयर्समुळे तुमचं स्पायनल कॉर्डचं काय होणार आहे? प्रोटेक्शन होणार आहे. बघा, फर्स्ट थिंग इज वर्टिब्रल कॉलम, सेकंड थिंग इज मेनिंजेस, okay, and third thing is what? Cerebrospinal fluid, which is present in between pia matter and arachnoid matter. बघा, हा रेड डॉटेड थोडासा दाखवलाय फ्लुइड. इट इज नथिंग बट अ लिक्विड फॉर्म. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हा तुमचा लिक्विड फॉर्म मध्ये आहे, आणि जो तुमचा प्रेझेंट आहे अर्थनॉइड मॅटर आणि पाया मॅटरच्या मध्ये, विच प्रिव्हेंट दी स्पायनल कॉर्ड इन मेकॅनिकल शॉक. तुम्हाला काही धक्का वगैरे लागला पाठीमागं तर त्याला ते प्रोटेक्ट करते. लक्षात आलं? ठीक आहे, सो दॅट इज नथिंग बट व्हॉट? सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, की ज्याच्यामुळे तुमचा आता स्पायनल कॉर्ड काय झालाय? प्रोटेक्ट राहिलाय, सुरक्षित राहिलाय. फर्स्ट थिंग इज व्हॉट? वर्टिब्रल कॉलम. सेकंड थिंग इज व्हॉट? मेनिंजेस. अँड थर्ड थिंग इज व्हॉट? दॅट इज cerebrospinal fluid, which is present in between arachnoid matter and pia matter. Okay, now next part you see. Now this is nothing but what? Cross section of spinal cord. ये spinal cord हा जो आहे ना, spinal cord, त्याला कट करायचं आहे. इथं कट करायचं, क्रॉस सेक्शन घ्या. ठीक आहे, क्रॉस सेक्शन घेऊन वरनं बघा, हे तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल. लक्षात आलं? हा पार्ट बाजूला काढायचा, बघा, हे कट करायचं, हा पार्ट बाजूला काढायचा आणि वरनं बघायचं, ते असं दिसणार आहे. दिस इज नथिंग बट व्हॉट? स्पायनल कॉर्ड. हे झालं स्ट्रक्चर. ठीक आहे, हा बघा, हा तुमचा स्पायनल कॉर्डचा आउटर पार्ट इथं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो व्हाईट जो पार्ट आहे बघा, इथे लिहिलंय व्हाईट मॅटर. ठीक आहे, दिस इज नथिंग बट व्हॉट? व्हाईट पार्ट, विच इज कॉल्ड एज व्हॉट? व्हाईट मॅटर, की ज्याच्यामध्ये एक्झॉन्स प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात? एक्झॉन्स. ठीक आहे, नेक्स्ट तुमचा जो ग्रे मॅटर, ग्रीश
मी आता दाखवताना ब्लॅक मार्करनं दाखवलंय, बट इट इज अ ग्रीश पार्ट. ठीक आहे, की त्याला तुम्ही म्हणणार आहे ग्रे मॅटर विच कन्सिस्ट ऑफ न्यूरॉन सेल बॉडी. हे तुमचं कशा काय आहे याच्यामध्ये, न्यूरॉन सेल बॉडी आहे ग्रे मॅटर मध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे. नाउ देयर इज अ सेंट्रल कॅनल इज प्रेझेंट हियर. सी दिस वन, दिस इज नथिंग बट व्हॉट सेंट्रल कॅनल. हा सेंट्रल कॅनल म्हणजे हा स्पायनल कॉर्ड थ्रू असा सेंट्रल कॅनल असणार आहे आणि तो ब्रेन कडे जाणार आहे. कुणाकडे जाणार आहे? ब्रेन कडे. कॅनल लक्षात आलं, सेंट्रल कॅनल तो जो आहे तो कुणीकडे जातो? ब्रेन कडे जातो. लक्षात आलं? ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट बघा, देयर इज अ डॉर्सल हॉर्न अँड वेंट्रल हॉर्न. ठीक आहे. हा जो हे बघा, हे बटरफ्लाय सारखं स्ट्रक्चर दिसतंय तुमचं, बटरफ्लाय सारखं स्ट्रक्चर. ओके, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये जो तुमचा एक पार्ट जो आहे दॅट इज डॉर्सल हॉर्न. ठीक आहे, आणि दुसरा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं वेंट्रल हॉर्न. आता डॉर्सल हॉर्न म्हणजे काय? ठीक आहे, तर पाठीमागची जी बाजू आहे, डॉर्सल म्हणजे पाठीमागची, डॉर्सल हॉर्न. ठीक आहे, म्हणजे स्पायनल कॉर्ड हा तुमचा मध्ये असणार आहे, असा लाईक दिस मध्ये स्पायनल कॉर्ड, आणि त्याच्या पाठीमागनं सगळ्या नर्व्स जाणार आहेत. ठीक आहे, त्या पार्टला तुम्ही डॉर्सल हॉर्न म्हणणार आहे. ठीक आहे, पाठीमागनं सगळ्या नर्व्स जाणार, त्याला म्हणायचं डॉर्सल हॉर्न. आणि समोरनं स्पायनल कॉर्डला नर्व्स असणार आहेत, त्याला म्हणायचं वेंट्रल हॉर्न. बघा इथे वेंट्रल हॉर्न त्याला गेल्यात बघा, या नर्व्स आहेत. एक लक्षात ठेवा, हा जो तुमचा स्पायनल कॉर्ड आहे, या स्पायनल कॉर्डला तुमच्या पाठीमागून आणि पुढं काय असतात? नर्व्स असतात सगळ्या. नंबर ऑफ नर्व्स आर देअर. ओके, बघा हा तुमचा डॉर्सल पार्ट स्पायनल कॉर्डचा, तिथून नर्व्स निघणार आहेत. तसंच फ्रंट जो पार्ट आहे तिथून सुद्धा नर्व्स निघणार आहेत. ओके, अँड इथं त्या नर्व्स तुम्हाला दाखवलेल्या आहेत बघा. हा जो डॉर्सल हॉर्न आहे त्याच्याकडे जी तुमची न्यूरॉन येणार आहे त्याला म्हणायचं सेन्सरी न्यूरॉन. फॉलो द डॉर्सल रूट. ठीक आहे, अँड सेकंड थिंग वेंट्रल हॉर्न. ठीक आहे, हा जो वेंट्रल हॉर्न आहे त्याच्यामध्ये तुमचा मोटर न्यूरॉन दाखवलेला बघा, फॉलो द वेंट्रल रूट. हे तुमचे रूट आहेत, रूट म्हणजेच मार्ग. ही जी न्यूरॉन आहे बघा, ही जी न्यूरॉन आहे सेन्सरी न्यूरॉन. आता सेन्सरी न्यूरॉन म्हणजे काय? तुमचा जो काही सिग्नल असेल, बघा मी काय म्हणतोय, तुमचा जो काही सिग्नल असेल तर ते काय करणार? इन्फॉर्मेशन घेणार, सिग्नल घेणार. कोण घेणार? सेन्सरी न्यूरॉन घेणार. कोण घेणार? सेन्सरी न्यूरॉन. ठीक आहे, आणि सेन्सरी न्यूरॉन तो जो सिग्नल आहे तो कुठं आणणार? डॉर्सल हॉर्न मध्ये आणणार. कुठं इथं आणणार? डॉर्सल हॉर्न मध्ये. लक्षात आलं? तो सिग्नल तिथं प्रोसेसिंग होणार, त्याचं त्या सिग्नलचं प्रोसेसिंग होणार आणि त्याचा रिस्पॉन्स जो आहे तो तुमचा मोटार न्यूरॉन थ्रू आउट होणार. लक्षात आलं? बघा, सिग्नल तुमचा सेन्सरी न्यूरॉन पासून येतो डॉर्सल हॉर्न मध्ये. डॉर्सल हॉर्न मध्ये तुमचे इंटर न्यूरॉन सेल्स असतात की जिथं तुमचं सिग्नलचं काय होतं? प्रोसेसिंग होतं, आणि त्याचा रिस्पॉन्स हा कुणाला दिला जातो? मोटार न्यूरॉनला दिला जातो. बघा परत सांगतो, सेन्सरी न्यूरॉन पासून तुमचा सिग्नल येतो डॉर्सल हॉर्न मध्ये. देयर इज अ प्रेझन्स ऑफ इंटर न्यूरॉन सेल्स. त्या सिग्नलचं प्रोसेसिंग होतं इथं, प्रोसेसिंग, आणि त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स मोटार न्यूरॉन थ्रू आउट होतो. क्लिअर? ओके, सो हे झालं तुमचं स्पायनल कॉर्डचं स्ट्रक्चर. नाउ सी द फंक्शन ऑफ द स्पायनल कॉर्ड. तर स्पायनल कॉर्डचं फंक्शन जे आहे ते फंक्शन आहे बघा, स्पायनल कॉर्डचं फंक्शन जे पहिलं आहे त्याला म्हणणार कंट्रोल दी रिफ्लेक्स ऍक्शन. स्पायनल कॉर्ड काय करतो? कंट्रोल रिफ्लेक्स ऍक्शन. व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्स ऍक्शन? रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय? ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल रिफ्लेक्स ऍक्शन, समजा तिथं काहीतरी हॉट वॉटर आहे, ठीक आहे, गरम आहे, तुम्ही हात घालणार, इतक्यात काय होणार? तुम्हाला लगेच रिस्पॉन्स मिळणार, हात लावलो तर चटका बसणार, पटकन बाजूला. लक्षात आलं? पटकन बाजूला घेणार तुम्ही हात. लक्षात आलं? दॅट इज कॉल्ड एज रिफ्लेक्स ऍक्शन. होय, नाहीतर आणि चटका तवा आहे, हात ठेवला तसाच राहतोय काय? नाही, ब्रेन सांगतंय
ब्रेन सांगतोय म्हणजे ऍक्च्युली तुमची जी सिग्नल आहे ती स्पायनल कॉर्डला येते आणि स्पायनल कॉर्ड वरून ती जी सिग्नल आहे ती ब्रेनला जाते आणि ब्रेन कडून परत ती स्पायनल कॉर्डला येते आणि मग रिप्लेस ऍक्शन होते. कळते का बघा? व्हेरी इम्पॉर्टंट. कारण स्पायनल कॉर्डला तुमची सिग्नल येते, येऊन ती परत ब्रेनला जाते आणि ब्रेन कडून परत स्पायनल कॉर्डला येऊन परत तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो. लक्षात आलं? ठीक आहे. होय, नाहीतर अवघड व्हायचं, तव्यावरच हात पोसायचा आहे की नाही? ठीक आहे. पटकन तवा भाजलेला असते, कधी कधी कामात न कळत कळत नाही आपल्याला काय होते. चालेल? ठीक आहे. तर चुकून जर हात पडला तर पटकन बाजूला यायला पाहिजे. कसं? पटकन. दॅट इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्स ॲक्शन. कळालं? रस्त्यानं चाललाय, गाडी चालवत आलं कुत्र मधीच, रिफ्लेक्स ॲक्शन व्हायला पाहिजे. लक्षात आलं? पटकन गाडी थांबली पाहिजे, किंवा मध्ये दुसरा कोणतरी आला आडवा, काय कारण तुम्ही म्हणाल कुत्रा आहे जाऊ दे. ठीक आहे. तर तो सुद्धा ॲनिमलच आहे. लक्षात आलं? ठीक आहे. तर समजा दुसरा कोणतरी आला मधीच, त्या बाजून रोडनं गाडी चालवत आणि तुम्ही स्ट्रेट रोडला आहे, पटकन थांबवायचं असेल तर रिफ्लेक्स ॲक्शन झाली पाहिजे. पाय बरोबर डायरेक्ट ब्रेकवर जायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज रिफ्लेक्स ॲक्शन. स्पायनल कॉर्ड कंट्रोल दी रिफ्लेक्स ॲक्शन. ओके. आणि सेकंड थिंग, तुमचे जे सगळे सिग्नल असतात, सगळे सिग्नल ते तुमचे सेन्सरी न्यूरॉन कडून कुठे येतात? स्पायनल कॉर्डला येतात. लक्षात घ्या, हे तुमचे सेन्सरी न्यूरॉन. ठीक आहे. हे तुमचे सगळे नर्व्ज आहेत. लक्षात घ्या, सांगितले तुम्हाला. ठीक आहे. ह्या स्पायनल कॉर्डला तुमचे काय नर्व्ज आहेत. ओके. त्याला पेरिफेरल नर्वस सिस्टम म्हणणार आहे. काल जी लर्न केली होती ती सेंट्रल नर्वस सिस्टम होती, आज स्पायनल कॉर्ड घेतोय. काल आपण ब्रेन बघितला होता आणि ह्याच्या पुढचं लेक्चर असणार ते पेरिफेरल नर्वस सिस्टमवर असणार आहे. पीएनएस म्हणतात त्याला. लक्षात आलं? ठीक आहे. तर तुमचे जे काही सिग्नल असतात ते तुमचे स्पायनल कॉर्डला येतात, बरोबर आहे? स्पायनल कॉर्ड वरून तुमचे ब्रेनला सिग्नल जातात, ब्रेन कडून परत प्रोसेसिंग होऊन तुमचे परत स्पायनल कॉर्डला तो सिग्नल येतो आणि मग तुम्हाला फायनली आउटपुट मिळतो. म्हणजे समजा तुम्हाला ही हातात बोटाची मुवमेंट करायची असेल, ठीक आहे, गाणं कसं असतंय तसं ती पेटी वाजली पाहिजे, कॅशो वाजला पाहिजे. ठीक आहे. मग तुमचा पहिला सिग्नल असणार हे असं गाणं आहे, तिथं प्रोसेस होणार, मग तू तिकी दाबरी, तिकडची कॉर्ड दाबरी, आता मला माहित नाही त्यातलं, लाईक दॅट. ती परत काय होते, प्रोसेसिंग होऊन स्पायनल कॉर्ड थ्रू परत आपल्याला जिथं मुवमेंट करायचे तिथं तो सिग्नल जातो. So this is nothing but what your spinal cord. Okay. Next lecture we will see the PNS, that is peripheral nervous system. Okay. Thank you.